नमस्कार सर्वांना. हा जल्लोष कशाचा असं तुम्ही म्हणत असाल तर इथं झालं होतं उद्घाटन. कशाचं तर मराठा गणेशोत्सव मंडळ उत्तूर यांच्यामार्फत आयोजित भव्य रस्सीखेच स्पर्धेचं. तिथं आम्ही सर्वजण एकत्र जमलो होतो. हे बघा, हे मुंबई आणि पुण्याहून आलेले मित्र जे जॉबला होते, पण जॉबला लागल्यापासून एकदासुद्धा त्यांनी पार्टी दिली नाही. त्याच्याबद्दल आमची जुगलबंदी सुरू होती. प्रथमेश आणि चिन्मयच्या बाबतीत मिथिलसुद्धा आम्हाला त्यामध्ये साथ देत होता. अशा पद्धतीनं मित्र गणेशोत्सवाच्या काळात भेटत असतात. कारण गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून ती एक कौटुंबिक आणि सामाजिक संकल्पना आहे, जी लोकमान्य टिळकांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केली आणि आज ती संपूर्ण जगभर अभिमानाने मिरवली जाते. वेगवेगळ्या मंडळांच्या मार्फत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या कलागुणांना सुद्धा यामध्ये वाव मिळतो. हे बघा, अशा पद्धतीनं रस्सीखेच स्पर्धेची पूर्वतयारी इथं सुरू होती आणि हळूहळू संघ येत होते. टायमिंग दिलं होतं 8चं, पण 8ला कुठलाही संघ आला आणि सुरू झाला असं नाही. हा एक दुसरा आहे प्रणय आरेकर, जो सुद्धा एक इन्फ्लुएन्सर आहे, पण याचे व्हिडिओ जास्तीत जास्त इंस्टाग्रामवर असतात. त्यामुळं याला मध्ये एका ठिकाणी बक्षीस मिळालं होतं, त्याबद्दल त्याच्याकडून आम्ही पार्टी मागत होतो. हे बघा, अशा पद्धतीनं गर्दी हळूहळू वाढू लागली होती. पाऊस पण थोडा होता, पण पब्लिकचा रिस्पॉन्स आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याच्या पुढ्यात पावसानं सुद्धा हार मानली होती. त्यामुळे अशा पद्धतीनं नियोजन नेटकं सुरू होतं. मंडळाचं हे 25वे वर्ष होतं, त्यामुळं यावेळी भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा ही गावाकडे हल्ली सगळ्यात जास्त लोकप्रिय मर्दानी आणि साहसी खेळाची स्पर्धा मानली जाते. कारण याच्यामध्ये लागते ती ताकद, सामूहिक भावना आणि सर्वांनी एकत्र चालण्याची कला. याच्यामध्ये वेगवेगळ्या वजनी गटांच्या स्पर्धा असतात. काही वेळेला ओपन स्पर्धा असतात, ज्यामध्ये कोणताही वजनी गट भाग घेऊ शकतो. अशा पद्धतीनं हळूहळू संघ येत होते. याच्यामध्ये कोकणी कडगाव आणि अश्विन भुजंग यांनी जे 2 टीम आहेत यांच्यामध्ये चुरस झाली. आदर्श युवा ग्रुप म्हणून उत्तूरमधलं जे ग्रुप आहे त्यानंसुद्धा यामध्ये 2 टीम आपल्या गावच्या स्थानिक लेवलच्या घातल्या होत्या. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा जवळपास 8 ते 10 संघ आले होते आणि अत्यंत चुरशीनं अशी स्पर्धा सुरू झाली होती. हळूहळू पब्लिकसुद्धा वाढत होतं. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या मंडळात सक्रिय आहात का आणि तिथं कोणत्या स्पर्धा तुम्ही आयोजित केल्या ते पण कळवा. हे बघा, प्रथमेश पुन्हा आला होता, त्याची आम्ही जरा मजा घेत होतो आणि त्यानं जो व्हाईट शर्ट घातला. त्यानंतर हे बघा, हे उद्घाटन झालं अध्यक्ष विशाल उत्तरकर यांच्या हस्ते, उपाध्यक्ष अंकुश देसाई, तसेच इतर सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते. उद्घाटन झालं आणि पहिला कोच म्हणून काम पाहत होते ते संदीप चव्हाण आणि ज्योतिबा पवार दादा. आणि हे बघा, ही पहिली सामना सुरू झाला होता आणि खरोखर बघण्यासारख्या स्पर्धा असतात. तिथं 3 रेषा मारल्या जातात. एक रेषेच्या साईडला एक संघ, दुसऱ्या रेषेच्या साईडला दुसरा संघ आणि मध्ये जी रेषा असते त्याच्या पुढं जो कोण संघ येईल तो संघ बाद दिला जातो आणि दुसरा संघ विजयी केला जातो. हे बघा, अशा पद्धतीनं दोरी व्यवस्थित अशी धरली जाते. केवढी मोठी आणि जाड ही रस्सी आहे बघा. आणि खरोखर हे एक कौशल्याचं आणि साहसाचं आणि ताकदीचं काम आहे. एवढं सोपं नाही मित्रांनो, तुम्हाला जसं वाटतं तसं. हे बघा, पंच व्यवस्थित त्या मधल्या दोरीच्या ठिकाणी दोर येईल अशा पद्धतीनं सूचना देत होते आणि त्याच्यानंतर शिट्टी मारल्यानंतर ही स्पर्धा सुरू होती. हे बघा, ताकद हे तेवढी सर्वांची एकत्र लागली तरच विजयी संघ होऊ शकतो. त्यामुळं हा खेळ सगळ्यांचं उत्तम सांघिक बळ, एकमेकाला दिलेली साथ आणि सर्वांनी समसमान वापरलेली ताकद यावर अवलंबून आहे. आणि खरोखर हा खेळ बघण्यात सुद्धा तेवढाच आनंद असतो, कारण जो संघ आलेला असतो त्याच्याबरोबर त्याचे समर्थक सुद्धा आलेले असतात आणि ते आपल्या खेळाडूंना उत्साह आणि एक प्रकारे प्रेरणा देत असतात. ते बघा, अशा टाळ्या वाजवणे किंवा जोरजोराने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सांगणे की आपण व्यवस्थित खेळत आहोत. त्यामुळे अशा पद्धतीनं एक प्रकारे खेळाडूंचा सुद्धा उत्साह. ते बघा, हे बघा, ही जी मधली रेषा आहे त्याच्या पुढं जर ही टीम गेली तर आपोआप समोरची टीम जिंकली असं सिद्ध होतं. आणि अशा पद्धतीनं ज्या शेवटच्या 2 टीम राहतील त्यांना सुद्धा 2 राऊंड दिले जातात. हे बघा, आता ही पुढचा संघ इतक्या ताकदीने ओढत आहे की शेवटचा एक, हे बघा, आता ही रेषा यांनी ओलांडलेली आहे. त्यामुळं जवळपास ते समोरचा संघ विजयाच्या पुढे गेलेले आहेत आणि जिंकलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीने हे स्पर्धा ही रंगत असते आणि खरोखर उत्साहवर्धक आणि चांगली स्पर्धा असते. आणि कबड्डी, खो खो हे जशी मर्दानी खेळ आहेत तसंच हा एक रस्सीखेचचा खेळ आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये हा खेळ चालतो. अगदी यात्रा असतात, लक्ष्मी असते आणि एखादा वाढदिवस असेल किंवा ज्यावेळी प्रसंग येतील त्यावेळी हा खेळ आहे बघा. अशा पद्धतीनं त्यांचे समर्थक त्यांना सहाय्य करत असतात, सांगत असतात आपण कोणत्या दिशेनं आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि
सगळ्यांवर अवलंबून असतं ते सर्वांचं सांघिक बळ. आणि हे बघा प्रेक्षकसुद्धा तेवढेच मोठ्या संख्येने इथं असतात दोन्ही साईडला उभारलेले. आणि हा खेळ तुम्ही जर खेळला असाल तर तरीसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. हे बघा अशा पद्धतीनं त्यांचे समर्थक त्यांना प्रेरणा देत असतात. यावेळी ह्या जोरदार स्पर्धा झाल्या रात्री बरोबर 12-12:30 पर्यंत. हे बघा यांनी हे ओढलेले आणि जिंकलेले आणि हे बघा असे समर्थकमध्ये त्यांना टाळ्या वाजून हे करतात. ही बघा ही उत्तूरची टीम आहे, आदर्श युवा ग्रुप म्हणून आहे. त्यांचं 2 टीम त्यांनी घातल्या होत्या ह्याच्यामध्ये. आणि हे बघा त्याचवेळी पाऊस पण सुरू झाला आणि पावसात सुद्धा खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा उत्साह तेवढाच होता. बाल, तरुण, ज्येष्ठ खेळाडू, कार्यकर्ते मंडळाचे, प्रेक्षक, महिला वर्गसुद्धा यावेळी या रस्सीखेच स्पर्धा बघण्यासाठी आले होत्या. हे बघा पावसात सुद्धा तेवढाच उत्साह सुरू होता. पाऊस पण तेवढाच जोरदार हजेरी लावत होता. बहुतेक त्यांना सुद्धा हा रस्सीखेच वरुणराजाला पाहायचा असेल. आणि पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा ही आदर्श युवा ग्रुपची टीम ह्या साईडला आहे. आणि पुन्हा एकदा हा खेळ सुरू झाला. रस्सीखेच ग्रामीण भागात जोरदार. त्याच्यानंतर ट्रॅक्टर, रिव्हर्स ट्रॅक्टर मारणे, बैलगाडी, घोडागाडी शर्यती अशा वेगवेगळे ग्रामीण भागातील खेळ. चिखलगोटा शर्यत नावाची एक स्पर्धा असते, त्याच्यामध्ये चिखल गेला जातो आणि त्याच्यामध्ये बैलांना पळवलं जातं. असा पण हा खेळ आहे. आणि हे बघा हे किती जोरदार ताकद लावत आहेत सर्वजण. त्यांना त्यांचे समर्थकसुद्धा तेवढ्याच ताकदीनं प्रोत्साहन देत आहेत. त्यांना सांगत आहेत की आपण आता कुठपर्यंत आलेलो आहोत जिंकण्याच्या ह्याच्यात. हे बघा अशा पद्धतीनं पायाचं सुद्धा संतुलन असावं लागतं, शरीराचं संतुलन असावं लागतं. एखादा जरी खेळाडू लूज पडला तरी पूर्ण टीमवर त्याचा भार येत असतो. त्यामुळे एकमेकाला सूचना देऊन प्रॅक्टिस करून हा खेळ खेळला जातो. हे बघा अशा पद्धतीने या 3 रेषा असतात आणि हे खेळाडू अक्षरशः संपूर्ण ताकदीनिशी हे बघा आता ही या रेषेच्या पुढं जर गेले तर ते हारले असं हे सिद्ध होणार. हे बघा थोडाच हे बघा या रेषेच्या पुढे गेले की टीम ती हरलेली आहे असं सिद्ध होतं. आणि तसंच झालेलं आहे की आदर्श युवा ग्रुपच्या एका संघानं हे बघा ही टीम हरल्यात जमा आहे या साईडची. हे बघा आणि एकदा ताकद लागली की मग प्रेक्षकसुद्धा त्याच पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हे बघा ह्या टीमच्या पुढं पायाला या रेषेच्या आणि समोरची टीम जिंकली. हे बघा पावसात सुद्धा तेवढाच उत्साहात या स्पर्धा सुरू होत्या. आणि ही एक टीम आहे, ही सुद्धा एक चांगली टीम आहे. खेळाडूंच्या हातांना सुद्धा भरपूर याच्यामध्ये ताकद असावी लागते. ही दोरी अशी घट्ट धरणं हे एवढं सोपं काम नाही, कारण याच्यामध्ये हाताला इजा होऊ शकते किंवा जर सवय नसेल तर हाताला लागू शकतं. त्यामुळं तेवढ्याच ताकदीनं घट्ट दोरी धरावी लागते. आणि ही साधी दोरी नसते, एकदम जाडच्या जाड दोरी असते. त्यामुळे धरताना सुद्धा बॅलेन्स त्या दोरीचा असावा लागतो. अंपायरांचं लक्ष व्यवस्थित असतं. माईकवर आणि शिट्टीवर सूचना दिल्या जातात. म्हणजे एक प्रकारे समतोल असेल तरच हे बघा हे समतोल नसेल तर हा खेळ होऊ शकत नाही. आणि प्रेक्षकांच्या शिवाय तर हे खेळ शक्यच नाही. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा तेवढ्याच संख्येने असावे लागतात. तर खेळाडूंना सुद्धा खेळ सादर करण्यासाठी एक उत्साह आणि धाडस येत असतं. याच्यामध्ये ज्या ज्या टीम आल्या होत्या त्या सर्व ताकदीच्या आणि अनुभव असलेल्या होत्या. भागातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्पर्धा जाऊन आलेल्या होत्या. हे बघा ही पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता की मधल्या रेषेच्या पुढे गेल्यानंतर टीम हरली का जिंकली फिक्स होतं. हे बघा किती जोरदार ताकद लावून प्रयत्न करत. हे बघा मधला तो खेळाडू तर अक्षरशः पूर्ण जीवानिशी हा खेळ खेळताना दिसतोय आपल्याला. आणि तुम्ही पण असे कोणकोणते खेळ साहसी मर्दानी खेळ बघितलेला आहात ते पण मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा अशा पद्धतीने ही जोरदार रस्सीखेच स्पर्धा आहे. बघा ह्या मधल्या रेषेच्या पुढे गेल्याने ही टीम हरलेली आहे. हे बघा ही उत्तूरची टीम आदर्श युवा ग्रुपची, त्यांच्या समर्थक. आणि त्याच्यानंतर मध्ये थोडा ब्रेक दिला जातो आणि परत स्पर्धा सुरू झाल्या. तुम्ही चॅनलला पुन्हा एकदा सांगतो की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशा वेगवेगळ्या साहसी खेळांची माहिती तुम्हाला असेल, तुमच्या भागात असा नाविन्यपूर्ण खेळ एखादा होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्या खेळाची सुद्धा
व्हिडिओज आपण करू आणि आमच्या चॅनलवर टाकू. तुम्ही असे कोणकोणते खेळ पाहिलेला आहात किंवा खेळलेला आहात ते पण मला कळवा. सर्वांनी हा खेळ सर्वदूर पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या मार्फत करा, कारण आपल्या ग्रामीण भागातील हे जे खेळ आहेत त्यांचंसुद्धा महत्त्व तितकंच आहे जितकं क्रिकेटचं महत्त्व आहे, फुटबॉलचं महत्त्व आहे. त्यामुळे ह्या खेळांसाठी सुद्धा खेळाडूंचा कस लागत असतो, त्यांची प्रॅक्टिस असते, त्यांनी दिलेला वेळ असतो, त्यांनी केलेला त्याग असतो. कारण रात्री 12:30-1 वाजेपर्यंत जागणं, त्यात हे ताकदीचे खेळ खेळणं आणि पुन्हा गावी जाणं हे ह्यासाठी फार मोठे पेशन्स असावे लागतात. आणि सणाच्या काळात असो किंवा इतर काळात त्यांना आपला वेळ संपूर्ण द्यावा. हे बघा, हीच ही टीम ज्यांनी पहिला क्रमांक घेतला होता आणि त्याच्यामध्ये संपूर्ण खेळाडूसुद्धा तसेच होते. हे बघा, त्यांनी सहज समोरच्या संघाला चितपट केलं होतं. अशी ती मगाशी तुम्हाला दाखवली होती ती टीम. आणि पुन्हा एकदा पावसानं थोडा विसावा दिला होता आणि आम्ही पुन्हा चर्चेत रंगलो मित्रमित्रांनी. हे बघा, हे शेवटचा चान्स होता यांच्यासाठी हा, कारण त्याच्यानंतर हे 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकासाठी खेळणार होते आणि जी कोण टीम फायनल राहील ती 1ल्या आणि 2ऱ्या क्रमांकासाठी खेळतील, असे हे व्यवस्थित नियम पाळले जातात. आणि कुठेही तुम्हाला इथं समोरच काय असेल तो निर्णय असतो ताकदीचा आणि खेळाचा. त्यामुळं हे बघा, हा खेळाडू किती जोरदार ताकद लावत आहे आणि हे सगळेच खेळाडू आपापल्या परीनं ताकद लावून हा खेळ आपल्या टीमला कसा जिंकून देता येईल हे पाहत होते. वेगवेगळ्या गावातून आलेले हे खेळाडू परिश्रम करून, खूप ताकदीचा हा खेळ आहे त्यामुळे ताकद पण तेवढीच असावी लागते. जसं कबड्डी आहे, खो खो आहे, मलखांब आहे, व्हॉलीबॉल आहे, तसेच हे खेळ आहेत. आमच्या गावात नुसतं क्रिकेटच होत नाही तर असे सुद्धा वेगवेगळे खेळ आयोजित केले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या खेळांची माहिती आत्ताच्या पिढीला मिळत असते. होडी चालवण्याची स्पर्धा तुम्हाला माहिती आहे इचलकरंजीला असते, तशा स्पर्धा असतात वेगवेगळ्या ठिकाणी. चिखलगुट्टा स्पर्धा तुम्हाला मागे सांगितलं ती पण असतेच. कोकणामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात, दशावतार नाटक असतात, किंवा चंदगडमध्ये गेला तर शिमगोत्सव काळात जो असतो त्यामध्ये होळीच्या काळात तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेशभूषा करून शिमगोत्सव साजरा केला जातो. असे वेगवेगळे जे खेळ आहेत हीच आपल्या देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची, आपल्या राज्यांची वेगवेगळी ओळख आहे. हीच आपली संस्कृती आणि हेच आपलं वैशिष्ट्य आहे की या सर्व खेळांनी कलांनी समृद्ध असलेला आपला असं हे देश आहे. हे बघा, ही अत्यंत ताकद लावलेली टीम. हे बघा, आणि खेळाडूच्या बरोबर प्रेक्षकांचा सुद्धा तितकाच उत्साह यामध्ये दिसला. पुन्हा एकदा जर तुम्हाला सांगतो की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे बघा, हा शेवटचा त्यांचा प्रयत्न होता पण हा त्यांना यश देऊ शकला नाही. आणि ही जी टीम आहे समोरची आता जी दिसते त्यांनीच हा फायनल क्रमांक पहिलं बक्षीस घेतलं होतं आणि त्यांना बराच अनुभव होता यामध्ये. ही बघा, ही टीम अश्विन भुजंग यांनी ही टीम तयार केली होती. त्यांना बराच अनुभव आहे, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा ते खेळलेले आहेत आणि त्यांचा खेळसुद्धा आम्हाला या निमित्तानं बघायला मिळाला. सर्व खेळाडू असे दणकट होते, त्यांना बघितल्यावरच कळतं की ते स्पर्धा अनुभव असलेले खेळाडू असणार आहेत. आणि त्यांनी स्पर्धा जिंकली आणि चांगला खेळ ग्रामीण भागातील, उत्तर भागातील आणि इतर भागातील लोकांना पाहायला मिळाला. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या, केराओकेस पण स्पर्धा झाली. अशा वेगवेगळ्या कलागुणांची ही देवता. त्यामुळं आपल्या या गणेशोत्सवाच्या काळात असे वेगवेगळे खेळ उत्साह दाटून येत असतो. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं आपल्या म्हणणं सगळ्यांचं असतं. पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करा.